शिरपूर तालुका पोलिसांनी मानवी मेंदूला गुंगी येणाऱ्या प्रतिबंधित अफूची वाहतूक रोखत मध्य प्रदेशातील दोघांना बेड्या ठोकल्या। विशेष म्हणजे आरोपींनी पुष्पा स्टाईल वाहनात विशेष कप्पा बनवून त्यात अफू लपवला होता। तसंच संशय न येण्यासाठी वाहनात लसणाचे पोते रचण्यात आले होते। मात्र गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी, चालक तसंच वाहकाचे मनसुबे उधळले। कृपाल सिंग, उमेद सिंग, राजपुरोहित, वय 35, राहणार डोली पाचपदरी, जिल्हा बारनेर, राजस्थान, हल्ली मुक्काम नाकोडा स्वीट, येवला, जिल्हा नाशिक व रघुनाथ सिंग कचरूसिंग गुजर, वय 21 वर्ष, अनेडाता सोहसरा, जिल्हा मंसूर, मध्य प्रदेश अशी अटकेतील आरोपितांची नावे आहेत। मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या अफूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले होते। पळसनेर चेकपोस्टवर नाकाबंदी लावल्यानंतर महिंद्रा पिकअप वाहन क्रमांक MP 13 GB 3525 याची तपासणी केली असता एका विशेष कप्प्यात 5,76,000 रुपये किमतीची 72 किलो वजनाचे सुकलेले अफूची बोंड तसंच 7 लाख रुपये किमतीचे 2 किलो अफीम असे 5 लाख रुपये किमतीचे बोलेरो वाहन मिळून एकूण 12,75,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। निवडणूक 2024 साठी आपण जे चेक नाके लावण्यात आलेले आहेत त्या चेक नाक्यावर NDPS ॲक्ट खाली काही बँड सीजर्स आपल्याकडे येत आहेत अशी माहिती श्रीराम पवार सिनियर PS सांगवी पोलीस यांना धुळे जिल्ह्यामध्ये मिळाली होती। त्यांनी ट्रॅप लावला असता 2 आरोपी कृपाल सिंग, उमेद सिंग, राज पुरोहित आणि दुसरा आरोपी आहे रघुनाथ सिंग कचरूसिंग गुजर, हे दोन्ही राहणारा मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील आहेत। तर यांच्याकडनं एक ट्रक आपण सीज केलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ तोडा म्हणजे NDPS ॲक्ट खाली जे ओपीएम बोंडे असतात त्याला ड्राय करून जो तोडा नावाचा पदार्थ असतो तो आपल्याला मिळालेला आहे आणि आपल्याला ओपीएम जवळजवळ 2-2.5 किलो ओपीएम मिळालेला आहे आणि 72 किलो आपल्याला आहे तोडा जे NDPS ॲक्ट खाली बँड आहे असा आपल्याला मिळालेला आहे। असा एकूण आपण 17,75,000 रुपयाचा साधारणतः माल आज इथं सीज केलेला आहे। 2 आरोपींना आपण अटक केलेली आहे आणि हा माल जो आहे हा झावरा मध्य प्रदेश या गावातून येत होता आणि पुढे तो महाराष्ट्रामधील एका मुख्य ठिकाणी जाणार होता। त्याच्या तपासामध्ये आपण तपास चालू आहे, त्यांच्याबद्दल आता माहिती देणं योग्य होणार नाही। धन्यवाद। सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे तसंच उपविभागीय पोलीस अधिकारी KK पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, बाळासाहेब वाघ, रफिक मुल्ला, संदीप ठाकरे, मंगेश मोरे, छतरसिंग खसावत, दिनेश सोनवणे, शिवाजी वसावे, कृष्णा पावरा, वाला पुरोहित, दिनकर पवार, रोहिदास पावरा, जयेश मोरे, चालक मनोज पाटील आदींच्या पथकाने केली।